कळपापासून वेगळा एकटा जाणाऱ्या पेंग्विनची गोष्ट ही एक प्रत्यक्षात जुन्या डॉक्युमेंटरीमधील खरी घटना आहे. हा व्हिडिओ 2007 साली आलेल्या एन्काउंटर्स ॲट दी एंड ऑफ दी वर्ल्ड या डॉक्युमेंटरीमधील आहे, जी जर्मन फिल्ममेकर वर्नर हर्झॉग यांनी अंटार्क्टिकामध्ये शूट केली होती. या दृश्यात शेकडो पेंग्विन एकत्र समुद्राकडे चाललेले दिसतात, कारण समुद्राकडेच त्यांना अन्न आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मिळते. मात्र याच कळपातून एक पेंग्विन अचानक वेगळा होतो आणि समुद्राच्या विरुद्ध दिशेने आतल्या बर्फाळ प्रदेशात आणि डोंगरांकडे चालू लागतो. डॉक्युमेंटरीमध्ये याला डेथ मार्च असे संबोधले आहे, कारण अशा दिशेने जाणारा पेंग्विन जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते. हा व्हिडिओ जवळपास 20 वर्षांपूर्वीचा असला तरी तो 2025-26च्या सुमारास, म्हणजे अगदी आत्ता, सोशल मीडियावर पुन्हा शेअर होऊ लागला आहे आणि अचानक व्हायरल झाला आहे. आजच्या काळात अनेक लोक मानसिक थकवा, बर्नआउट, सततचा दबाव आणि कळपात असूनही एकटेपणाचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे कळप सोडून एकट्याने चालणारा तो पेंग्विन लोकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचं प्रतीक वाटू लागला. काहींनी त्याला सिस्टीमपासून दूर जाण्याचं रूप दिलं, तर काहींनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याचं उदाहरण मानलं. इंटरनेटवर याच भावनांमुळे त्याला वेगवेगळ्या कॅप्शन्स, मीम्स आणि इंटरप्रिटेशन्स मिळाले. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर पेंग्विन कोणताही तत्त्वज्ञानाचा किंवा भावनिक निर्णय घेत नाही. प्राणीवर्तन तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचं वर्तन दिशाभ्रम, आरोग्याशी संबंधित समस्या किंवा जैविक कारणांमुळे होऊ शकतं. म्हणजेच तो पेंग्विन मानवी अर्थाने वेगळं जाण्याचा निर्णय घेत नाही, पण माणूस तथ्यांपेक्षा भावनांशी अधिक जोडतो. म्हणूनच हा साधा, शांत आणि बोलका नसलेला व्हिडिओ लोकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी जोडता आला आणि अनेक वर्षांनंतरही तो इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे.